अंदाज तोच वृत्त नव्हे। वर्ध्यातील प्रचारात व्यंगचित्रे ही ठरताहेत बोलकी। उमेदवाराने केला पोस्टर मधून व्यंगचित्राचा वापर। शहरातील विविध समस्यांकडे व्यंगचित्रांमधून वेधले लक्ष। बऱ्याचदा निवडणूक प्रहार हा काहीतरी वेगळेपणा असला की चर्चेत राहतो। वर्ध्यात काँग्रेस उमेदवार सुधीर पांगुळे यांच्या प्रचारात व्यंगचित्रांचा वापर करीत लक्ष वेधण्यात आल्याने ही व्यंगचित्रे देखील शहरात चर्चेत आली आहे। शहरातील विविध समस्या, शहर विकासासाठी अत्यावश्यक बाबी आणि मतदारांच्या अपेक्षा या व्यंगचित्रातून मांडत त्यांचे अनेक पोस्टर्स निवडणूक प्रचारात वापरण्यात आले। शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे यातून लक्ष वेधले गेले आहे। वर्ध्यातील व्यंगचित्रकार हरिभाऊ गुजर यांचा कुंचल्यातून रेखाटलेली ही चित्रे प्रचारात बोलकी ठरू लागली आहे। माझं नाव हरिभाऊ कृष्णराव गुजर, वर्धा राहणारा मी। माझी आतापर्यंतची जी काही सगळी धडपड होती ती या माध्यमातून लोकांना काहीतरी समज द्यावी किंवा त्याच्यातून लोकांना माहिती मिळावी, आपल्या पॉलिटिकल माहिती आणि आपल्या लोकांच्या समस्या कशा मांडता येईल, सोडवता येईल या व्यंगचित्राच्या माध्यमातून मी माझा प्रयत्न केला आहे। मला वर्धा शहरातील सर्व समस्यांची जाणीव आहे। त्या जाणीवेतून मी हे चित्रीकरण केलं आहे की वर्धा शहरामध्ये तुम्ही वृक्ष लावली, वृक्षाचा कर सामान्य लोकांवर बसवला, रस्त्याचे चांगले रस्ते फोडून त्याच्यात गडर लाईन टाकून लोकांच्या पैशाचा अपव्यय केला, हे एक त्याच्यात माझ्या मुद्द्यात होतं। दुसरा मुद्दा असा होता की इलेक्शन आलं की लोक आपापल्या परीने ते लोक आपल्याकडे वळतील या परीने प्रयत्न करतात। कोणी आपल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन फळं देण्याचा प्रयत्न करेल, कोणी त्यांना दुसऱ्या पद्धतीनं अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल। पण असे काही लोक आहेत का जे खुर्च्यांवर मरेपर्यंत बसू इच्छितात पण ते खुर्ची सोडत नाही। म्हणजे त्याच्यात तुम्ही एक आता जे कार्टून काढलं ते म्हणजे साहेब हे तुमचं शेवटचंच इलेक्शन आहे, कदाचित इलेक्शनच्या निकालाच्या अगोदर तुमचाच निकाल लागते का अशी अवस्था असताना सुद्धा तो खुर्चीवरच मरायला तयार आहे पण जागा सोडायला तयार नाही। म्हणजे माझा उद्देश हा होता की अनेक लोक आहेत की जे सेवा करू इच्छितात, आपल्या समाजासाठी कार्य करू इच्छितात, त्यांना चान्स नको, मीच खुर्चीवर, मीच अध्यक्ष, मीच नगरसेवक आणि आणखीन काही उरली असेल तर तो मीच, ही जी प्रवृत्ती लोकांची होती त्या प्रवृत्तीवर मी एक चांगलं कार्टून टाकला इथे। त्याचा उद्देश माझा हाच निघाला की तुम्ही ही प्रवृत्ती सोडायला पाहिजे, लोकांना सेवेची मोका द्या ना। अनेक लोक चांगले आहेत आणि बुद्धिजीवी लोक याच्यात का पडत नाही, पैशाचा अभाव, लोकांचा अभाव आणि त्यांना सपोर्ट करणारे लोक फार कमी असतात। पण दुसऱ्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत नेहमी आपल्या पॉलिटिक्सच्या भरवशावर पैशाच्या बरोबर निवडून येतात, कामं काही होत नाही, त्यांना भेटायला तुम्ही जाऊच शकत नाही, भेटू अशी अवस्था निर्माण झाली होती। त्या सगळ्या माध्यमाला आळा घालण्यासाठी मी हा व्यंगचित्राचा प्रयोग केला आहे। नाही, मी माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही। माझा संबंध फक्त ती व्यक्ती कशी आहे, ती काम करणारी आहे की नाही, ती आपुलकीने वागणारी आहे की नाही, ती दंडुकेशाहीने ती निवडून येते का, आणि लोकांच्या या लोकांना प्रेशर खाली आपली पोळी भाजण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना माझा हा एक धडा शिकवण्याचा प्रयत्न आहे या माध्यमातून। बिलकुल नक्की, कारण व्यंगचित्र ही हृदयाशी भिडणारी असतात। तुम्ही आपली पोस्टर 50 प्रकारचे लावा, अनेक तुम्ही पॅम्पलेट छापा, कोणी वाचायला तयार नाही, पण जर व्यंगचित्राचं एखादा कॅप्शन जर तुम्हाला पाहिलं तर लोक थांबल्याशिवाय राहत नाही। याचा अनुभव मला मागच्या वेळेसच्या गंधारेच्या इलेक्शन मध्ये आला होता। त्या अनुषंगाने मी तेव्हापासून कार्यरत आहे आणि व्यंगचित्राच्या माध्यमातून मी जास्त आपल्या लोकांना पटवून देऊ शकतो की निवडणूक कशा प्रकारे लढली पाहिजे, निवडून कशा प्रकारे कोणाला दिलं पाहिजे, याचा माझा हा छोटासा प्रयत्न होता।